या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा दिनांक 24 फेब्रुवारी रोजी थकीत वीज बिलामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला आहे। अवघ्या 4350 रुपयांच्या थकबाकीसाठी ही कारवाई करण्यात आल्याने कार्यालयातील सर्व संगणकीय सेवा बंद पडल्या। याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असून महत्त्वाच्या योजनांचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले। कार्यालयाचे वीज बिल प्रलंबित असल्याने महावितरणने वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्यामुळे कनेक्शन कापले। यामुळे कार्यालयातील प्रिंटर, स्कॅनर आणि इंटरनेट राउटर बंद पडले। कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ उभे राहावे लागू नये याकरता कर्मचाऱ्यांनी चक्क मोबाईलच्या टॉर्चमध्ये काम करण्याची वेळ आली असून वीज नसल्यामुळे कार्यालयात अंधाराचं साम्राज्य पसरलं आहे। हतबल झालेले कर्मचारी मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश वापरून कागदपत्रांची तपासणी करत असल्याचं चित्र पाहायला मिळते। मात्र इंटरनेट आणि संगणक बंद असल्याने तांत्रिक स्वरूपाचं कोणतंही काम करणं शक्य होत नाहीये। या संदर्भात तालुका कृषी अधिकारी के.एस. वसावे यांनी माहिती दिली आहे की वीज बिलासाठी लागणारे अनुदान नंदुरबार येथील मुख्यालयाकडून मिळते। निधी मिळण्यास उशीर झाल्याने हे बिल थकले। आम्ही पुन्हा अनुदानाची मागणी केली असून लवकरच बिल भरून वीज पुरवठा सुरू केला जाईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.